आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूया। सुरुवातीला मराठीवरून वादंग निर्माण झालाय, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाहीये, घाटकोपरची भाषा गुजराती आहे। संघाचे भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यानं वादाची ठणगी। मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। तर घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे। भैयाजी जोशींचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही, मात्र महाराष्ट्राची भाषा मराठीच, ती प्रत्येकानं शिकलीच पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सभागृहात भूमिका स्पष्ट, तर आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांच्या भूमिकेचे आभार। भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही मी ऐकलेलं नाही, त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्याच्यावर मी माहिती घेऊन बोलेन। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे। अध्यक्ष महोदय आभार मानू दे। अध्यक्ष महोदय मराठीच्या विषयावर आभार मानतोय, एक मिनिट बोलू द्या। विरोधी पक्ष जर आभार मानत असेल तर पोटदुखी आहे का? आपण मानलेले आभार मी रेकॉर्डवर घेतलेले आहेत। अनाजी पंत काल विष कालवून गेलेत। उद्धव ठाकरेंकडून भैयाजी जोशींचा अनाजी पंत असा उल्लेख। भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस हे जाहीर करा आणि जोशींवर कारवाई करा, ठाकरेंची मागणी। मुंबईची भाषा मराठीच, पण माझ्या विधानाचा गैरसमज झाला। वादानंतर भैयाजी जोशींची सारवासारव। मुंबईत बहुभाषिक लोक असून भाषेमुळे कधीच प्रश्न निर्माण न झाल्याचा दावा। मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं, आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही। मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही। भैयाजी जोशींच्या वक्तव्यानंतर विधान परिषदेत गोंधळ। जोशींनी माफी मागितल्यानं विरोधकांचा सभात्याग। विचारसरणी आताच्या सरकारला हा जो विचार व्यक्त केलेला आहे तो मान्य आहे का, हा सवाल आम्ही सरकारला विचारू। जोशीबुवांनी काळ्या करू नयेत, भाजप विधानाशी सहमत आहे का, राज ठाकरेंचा सवाल। तर जोशींचं वक्तव्य ऐकलं नाही, मात्र महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचं फडणवीसांचं उत्तर। भैयाजी जोशींचं वक्तव्य राजद्रोह। भैयाजी जोशींचं वक्तव्य महाराष्ट्राचा अपमान नाही का, संजय राऊतांचा सवाल। तर जोशींच्या वक्तव्याचा फडणवीस अजित पवारांनी निषेध केला पाहिजे, राऊतांची मागणी। तर भैयाजी जोशींचा विचार सरकारला मान्य आहे का, अंबादास दानवेंचा राज्य सरकारला हा सवाल। मराठी ही आमची राजभाषा, अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोहात बसतं। हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे की मराठी तुमची भाषा नाही सांगणं। हे मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच, भैयाजी जोशी यांनी समजून घ्यायला हवंय। जोशी यांनी माफी मागायला हवी, आदित्य ठाकरेंची मागणी आहे। भैयाजी जोशींचं वक्तव्य म्हणजे मोठं षडयंत्र, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असू शकतो, सचिन खरातांची प्रतिक्रिया।